याला कोणता बदल म्हणतात? रासायनिक. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात? हेनरीज सिद्धांत. माठामधील पाणी गार होण्यामागे कोणते तत्व आहे? बाष्पीभवन. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कोणत्या कारणाने निर्माण होते? अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. जीवाश्म इंधनाच्या जन्मामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? कार्बन डायऑक्साईड. पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना काय म्हणतात? प्रदूषके. गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वल्कनायझेशन. मॅग्निफेरा इंडिका हे कोणत्या फळाचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे? आंबा. वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? थॅलोफायटा. पायरोस्ट्रिया लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे? अंदमान व निकोबार. टिक्का हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो? भुईमूग. वनस्पती योग्य वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? 16. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? निकोटीन. हरितलवक कशाशी संबंधित आहे? प्रकाश संश्लेषण. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? क्लोरोफिल. वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? आगंतुक मुळे. वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? डॉक्टर जगदीश चंद्र बोस. जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा कोणता वायू सोडतात? ऑक्सिजन. कोणत्या पिकाच्या मुळामध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात? भुईमूग. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? सोटमूळ. वनस्पतींच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो? कार्बनीकरण. कांदा ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? एक बीजपात्री. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? सूर्यप्रकाश. तारामासा सी आर्चिन ही कोणत्या प्राणीसंघात आढळतात? कंटकचर्मी प्राणीसंघ. ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये आहे? कीटकभक्षी. पिकलेले टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? लायकोपेन. कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तारामासा. प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी असलेला संघ कोणता? संधिपात प्राणीसंघ. तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता? संधिपात प्राणीसंघ. सरपटणाऱ्या प्राण्यांचे रक्त कशा प्रकारचे असते? शीत. ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? पक्षी. वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? सस्तन. कांगारू हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो? सस्तन. प्राण्यांमधील कोणत्या ऊती अंतरिंद्रियांना आधार देतात व ऊतींची झीज भरून काढतात? मूळ ऊती. एकपेशीय सजीव कोणता आहे? अमीबा. ऑलिव्हिरिडले ही कशाची जात आहे? कासव. कशाच्या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? कीटक. बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? उभयचर. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकोलॉजी. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? देवमासा. ऑक्टोपस हा कोणत्या संघातील प्राणी आहे? मोलुस्का. प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? ऑर्थोपोडा. बोंड अळी या कीटकांचा प्रादुर्भाव कोणत्या पिकांमध्ये आढळतो? कापूस. शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार करतात? गांडूळ. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे? राट्रफा इंडिका. मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? दोंद नृत्याद्वारे. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? 120 ते 80. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? रक्तपट्टिका. 51. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सिग्नोर मॅनोमीटर. 52. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित शास्त्रास काय म्हणतात? कार्डिओलॉजी. 53. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? लोह. 54. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह. 55. रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताचे गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? प्लेटलेटेस. 56. कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्तकर्ता आहे? AB. 57.
कोणता रक्तगट सर्वठिक दाता आहे? ओ. 58. तांबड्या रक्तपेशी शरीरामध्ये कोठे तयार होतात? अस्थिमज्जेमध्ये. 59. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ कोणत्या वायूमुळे होतो? कार्बन मोनॉक्साईड. 60. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके होतात? 72. 61. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? परिहृदयरोग. 62. हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? रक्त. 63. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? श्वेत रक्तकणिक. 64. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? शिरा. 65. हृदयाकडून शरीराच्या इतर भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? धमन्या. 66. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? महाधमनीमार्फत. 67. मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? 2दा. 68. रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोरिनचे रूपांतर कशामुळे होते? थ्रॉम्बिन एन्झाईमच्या. 69. रोहिणीतील रक्तात कोणता घटक जास्त प्रमाणात झाल्यास रक्त अधिक लाल बनते? लोह. 70. मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते? 4. 71. मानवी हृदयाची साधारणपणे वजन किती असते? 360 ग्रॅम. 72. फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? डावे आलिंद. 73. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ECG. 74. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह. 75. रक्ताचे एकूण किती गट असतात? 4. एखाद्या व्यक्तीने एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? 3 महिने. 77. पेसमेकर हे कशाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात? हृदयाचा त्रास. 78. हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदयपटल. 79. आपल्या शरीरात साधारणतः किती टक्के पाणी असते? 65 ते 70%. 80. आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिन आढळते? मायोग्लोबिन. 81. कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? पांढऱ्या. 82. पचनाची क्रिया प्रथम कशापासून सुरू होते? मुख. 83. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. 84. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? फीमर. 85. शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? हायपोथॅलेमस. 86. मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? मोठे आतडे. 87. शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत कोणती हाडे असतात? रेडियस आणि उल्ना. 88. मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? यकृत. 89. मानवी गुणसूत्रांमधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? एक जोडी, XX किंवा XY. 90. मनुष्य प्राण्यात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 23. 91. मनुष्य प्राण्याचे एकूण किती गुणसूत्रे असतात? 46. 92. मानवी शरीरात कोणते द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळते? ऑक्सिजन. 93. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? 37°C. 94. ब्रेथ ॲनालायझरचा वापर कशासाठी केला जातो? रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी. 95. रेटिना कोणत्या अवयवात आढळतो? डोळा. 96. यकृत हा अवयव शरीरातील कशाशी संबंधित आहे? पचनसंस्था. 97. इन्स्युलिनचे स्त्रवण कशातून होते? स्वादुपिंड. 98. फुफ्फुसाचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणता? ॲस्बेस्टॉस. 89. मानवी शरीराचे तापमान फॅरनहाईटमध्ये किती असते? 98.6 डिग्री फॅरनहाईट. 100. मानवी शरीराचे तापमान केल्व्हिनमध्ये किती असते? 310 केल्व्हिन.